गिरण्यांमध्ये पाळणाघरं होती, अच्छा. पण हळूहळू ती पाळणाघरं नियमाप्रमाणे द्यायला लागल्यावर बायकांची संख्या झपाट्याने कमी झाली. एकेकाळी 4 लाख बायका होत्या, त्या 40,000 झाल्या. अरे बापरे. आणि तेवढा रोजगार गेला म्हणजे. तेवढा रोजगार गेला आणि त्या बायका बेकार झाल्या ना बरोबर सगळ्या. बरोबर. किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये तेव्हा नुकत्याच आपल्याकडे सुरू झाले होते मोठ्या प्रकारे औषध कारखाने. या औषध कारखान्यांमध्ये म्हणजे फॅक्टरी ॲक्टप्रमाणे पाळणाघरं दिली पाहिजेत. तर मालकांनी काय सुरुवात केली की 49च युनिट करायचं किंवा 20 असतील 19च युनिट करायचं आणि पाळणाघर द्यायचं नाही. पण नुसतं पाळणाघर त्याने दिलं नाही असं नाही केलं. त्याने काय केलं, लग्न झालं की काढून टाकायचं. अच्छा. म्हणजे मग मूल होणं, पाळणाघर काही गरजच नाही. ह्याच्या विरुद्ध बायकांनी लढा केला आणि 75च्या आधी झालेले आहे. शेतमजूर बायका किमान वेतनासाठी लढा देत होत्या. मोलकरणींची संघटना स्थापन झाली होती. म्हणजे त्या काळात तो सगळा म्हणजे म्हणजे खळबळीचाच काळ होता आपला. खळबळीचा आणि महागाई प्रतिकार समितीमध्ये